एव्हरीवन, आज आहे रक्षाबंधन. तर बघा, आज पुरणपोळी सगळं सणवार करणं तुम्हाला तर माहीतच आहे. तर बघा, मुली पण सांभाळावं लागते आणि सणवार पण करावं लागते. बघा, मुलाच्या घाईघाईत बघा पुरणाची तर पूर्ण कढी होऊन गेली. तर हे बघा, पुरण किती पातळ झालेलं आहे. तर आता हे पातळ पुरण कसं घट्ट करायचं. तर काही लोकांना तर असं वाटणार नाही की हे पुरण घट्ट होणार म्हणून. तर बघा, आता माझ्या मुलांना सांभाळणं आणि स्वयंपाक करणं लक्ष देता देता हे पुरण एकदम पातळ होऊन गेलं. तर आता मी या पुरणाला पूर्ण थिक बनवते. तर बघा, खूपच पातळ झालेलं आहे, जसं असं वाटत आहे की वरणच आहे. तर चला, आता मी पटापट कामं आवरून घेते. तर बघा, सणावाराला तुम्हाला तर माहीतच आहे किती काही करावं लागतं. तर बघा, इथं मी भाजी वगैरे काढून घेतलेली आहे. तर बघा, पुरण बघा किती पातळ पुरण ठीक झालं. तर बघा, किती मस्त असं घट्ट करून घेतलं. हे पूर्ण असं घट्ट करून घेतलेलं आहे. तर बघा, इथं वड्याचं पण भिजवून घेतलेलं आहे, भाजी पण काढून घेतलेले आहेत. तर आता पुरणाच्या पोळ्या करायच्या बाकी आहेत. तर हे बघा, मी वडे पण एक वडा काढलेला आहे, बाकीचे काढायचे बाकी आहे. तर हे भजे पण मी आधीच काढून घेतलेले आहेत. तर एका महिलेला किती कामं असतात. तर बघा, इथं कणिक पण भिजवून घेतलेली आहे. तर पूर्ण घर सांभाळणं, पूर्ण स्वयंपाक बघणं आणि मुलांना पण सांभाळणं त्याच्यात. तर बघा, माझा मुलगा रडत होता, त्यामुळे मला स्वयंपाक बंद करावा लागला आणि याला झोक्यामध्ये बसवावं लागलं. नंतर मी त्याला टी व्ही लावून दिली, तरी पण त्यानं थोडा वेळच टी व्ही बघितली. नंतर मी थोड्याशा पुरणाच्या पोळ्या टाकणारच होती. इथं मी वडे काढून घेतले, आता पुरणाच्या पोळ्या करणारच होती. तर बघा, मस्तपैकी अशा पुरणाच्या पोळ्या मी करून घेतल्या फटाफट. तर इथं बघा, मी इथं 2-3 पुरणाच्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत. आता 1-2 करायची बाकी आहे. तर हे बघू शकता तुम्ही. तर पटापट असं आवरून घ्यायचं आहे. तर मूल पण सांभाळणं आणि स्वयंपाक पण करणं खूप कठीण आहे. एक जण मूल सांभाळायला असलं की काही टेन्शन नसते, पण मला दोन्ही पण कामं मला स्वतःलाच करायचं आहे. त्यामुळे स्वयंपाक करायला बसलं की मुलाकडे दुर्लक्ष होतं आणि मुलाकडे बघायला गेलो की स्वयंपाकाकडे दुर्लक्ष होतं. तर करायचे पण दोन्ही आहे. तर बघा, इथं पुरणाच्या पोळ्या पण करून घेतल्या. आता साध्या पोळ्या करत आहे मी. तर बघा, माझा मुलगा रडत होता, त्यामुळे मला गॅस बंद करावा लागला, पोळ्या बंद कराव्या लागल्या आणि पुन्हा त्याच्याकडे जावं लागलं. तर बघा, इथं खाली बसून रडत